तर भाजपामध्ये नक्की कुणाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर संभाव्य मंत्र्यांची यादी आपण बघतोय फक्त साम टीव्हीवर। संभाव्य मंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण या आधीच्या सरकारमध्येही मंत्रिपद होती त्यांच्याकडे। मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, राणा जगजित सिंह यांना सुद्धा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहिलं मंत्रिपदी कुणाकुणाची वर्णी लागणार आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार जर विभागवार खरं तर मंत्रिमंडळाची आहे ती वर्णी लागू शकते आणि त्याचबरोबर जातीची काही समीकरणं आहेत आणि या समीकरणाच्या वरतून आहे ते मंत्रिमंडळामध्ये आहे ते वर्णी लागू शकते। विशेष करून जर बघितलं आपण तर देवेंद्र फडणवीस हे देखील असेल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत सध्या आहे, मात्र त्यांची मंत्री पदी आहे ती वर्णी होऊ शकते कारण की त्यांचा कार्यकाळ देखील आहे तो प्रदेशाध्यक्षाचा संपलेला आहे, त्यामुळे त्यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षाच्या जागी आता मंत्रिपदावर लागू शकते। तर पुण्यामधून आहे ते माधुरी मिसाळ, राहुल कुल यांच्या नावाची देखील चर्चा सध्या आहे। तर मुंबई ते अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते। त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यामध्ये अत्यंत चांगल्या लेंड्या आणि मराठा चेहरा असल्यामुळे त्यांची देखील एक वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। गणेश नाईक असतील, राधाकृष्ण विखे पाटील असेल, सुजय विखे, राहुल संजय कुटे असतील, अशा सर्व नेत्यांची आहे त्या वर्णी लागण्याची शक्यता आहे। गोपीचंद पडळकर आणि पंकजा मुंडे यांची देखील आहे या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। जी 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 धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।